लावून ठेवली. मी कोकण रेल्वेचा तुम्हाला खोटं वाटेल, मी डायरेक्टर त्याला होते ते मला ते स्वतः सांगायचे तयार होते. ते मला आम्हाला तिकडे रेल्वे भवनमध्ये बोलवत पण नाही, भेटत पण नाही. मी त्या कोकण रेल्वेला मेन स्ट्रीममध्ये आणलं, त्यांना मेन लाईनवर आणलं आणि त्यावेळेला नवीन 13 स्टेशन कोकण रेल्वे फक्त उस्मानाबाद रत्नागिरीत नाही, तिथपासून 13 नवीन स्टेशन केली. प्रत्येक ठिकाणी इथल्या फॅसिलिटी दिल्या. कोकण रेल्वेचं डबलीकरण चालू केलं, दुहेरीकरण, विद्युतीकरण चालू केलं, सगळं विद्युतीकरण पूर्ण पण झालं. हे सगळं काम त्याला केलं. ई केटरिंग चालू केलं, इकडच्या लोकांना द्यावं, कोकणच्या स्टुडंटला द्यावं. आता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, वैभववाडी ते कोल्हापूर यासाठी 500 कोटी रुपये बजेटमध्ये प्रोव्हिजन. तुम्ही आता म्हणता बघा बजेटमध्ये प्रोव्हिजन, बजेट पास झालं पण ते 500 कोटी रुपये अवेलेबल होते, ते पण खर्च केले नाही. हे दुर्दैव आहे. आपल्याला कोकण रेल्वेचा पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाची कोकण रेल्वे इकडच्या खास करून आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या लोकांनी जागा दिली रस्त्याचं कोकण रेल्वे झालीच नाही, ही वस्तुस्थिती. आणि म्हणून ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट. मी स्वतः देखील त्यासाठी प्रयत्न करणारच आहे.